सातारा राजपथावर वाहतूक पोलिसांचा ॲक्शन मोड, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। सातारा शहरातील वाहतुकीतील शिस्त राखण्यासाठी वाहतूक शाखेने आज विशेष मोहीम राबवली। दिनांक 13 ऑगस्ट रोजी वाहतूक विभागाचे API अभिजित यादव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गणेश आगमन सोहळ्याच्या काळात वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा, निर्धारित मार्गाचा वापर करा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या। शिस्तबद्ध वाहतूक केवळ आपलीच नव्हे तर इतरांची देखील सुरक्षितता सुनिश्चित करते। वाहतूक विभागाचे API अभिजित यादव यांनी सांगितले की वाहतुकीचे नियम हे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहेत। नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, वेग मर्यादा पाळावी, तसेच चुकीच्या पद्धतीने पार्किंग करू नये। शिस्तबद्ध वाहतूक ही अपघात रोखण्यासाठी मदत करते। नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई सुरूच राहील। तर काय सांगाल, आज वाहतुकीच्या समस्येबाबत आज आपण ॲक्शनमोडवर आहात आणि सातारा वासियांसाठी काय आव्हान कराल? सध्या गणेश उत्सवाचा सीझन चालू आहे। आता गणेश उत्सव होतोय आणि आपण पाहतो की लोक खरेदीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतात। राजपथ हा जो मार्ग आहे हा नेहमीच वर्दळीचा मार्ग राहिलेला आहे आणि इथे येताना जाताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे मी सातारवासियांना एकच आवाहन करतो या माध्यमातून की जे पार्किंगचे नियम आपल्यासाठी जे ठेवलेले आहेत ते स्वयंशिस्त बाळगा आणि त्याच पद्धतीने जे पार्किंगचे नियम आहेत त्या पद्धतीने आपण वाहनाचं पार्किंग ठेवा, जेणेकरून आपल्यामुळे इतरांना अडथळा होणार नाही, त्याचबरोबर आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायची। कारण आम्ही बऱ्याच वेळेला ऑब्झर्व करतो की लोक गाडीमध्येच बसून राहतात, मोबाईलवर बसतात, तिथेच थांबून राहतात आणि आम्ही गाडीत बसलोय अशा पद्धतीने बिहेवियर करतात, परंतु त्याचा नाहक त्रास इतर वाहनांना होतो। तर मी त्या पद्धतीने आवाहन करते की शक्यतो कोणी असं गाडीमध्ये थांबून राहू नका आणि राजपथ जो आहे आपला येण्या जाण्याचा मार्ग आहे तर तो कम्प्लिटली फ्री ठेवा।